मथुरविषयी एवढंच बोला की ते आमचं पहिल्यापासून काळीज होतं, पण आज मला नंतर कळलं त्यांच्या बरोबर आहे म्हणून अशी बरोबर. पण त्या बैलामुळे आज आमचं नाव नाही. बरोबर. की मथुर सोबत आता मथुरचं तर तुम्ही खूप मोठं नाव ऐकूनच असाल, काय बोलाल दोन शब्द मथुर विषयी? मग आज मला म्हणायचं हेच एक मथुरमुळे आज येतं नाव. मथुर मुलं चर्चेत आला. तर मित्रांनो, आताच एक मैत्रीपूर्ण लढत झाली. मुंबईचा कालीज मथुर त्याच्यासोबत पळाला साखरवाडीकरांचा बावऱ्या म्हणजे हिंद केसरी जोड, आणि इकडे या साईडला जोड होता शिलगावकरांचा आरिब्या आणि छत्रपती संभाजीनगरचा पिंट्या. तर बघा, एक गुलाल मुलं ही जोडी नावारूपाला आली, तर त्यांची आपण मुलाखत घेऊया. काय मालकाची या भावना आहेत त्या जाणून घेऊ. कुठेतरी एक मोठा मैदान आणि पहिल्यांदाच या मैदानात ते पोहोचल्यात, तर कसा वाटला त्यांना हा गुलाल ते विचारूया. चला ना. या साईडला तुम्ही बघू शकता आज सर्वात मोठी एक बिंजोर झाली. मुंबईचा कालीज मथुर आणि त्याच्यासोबत पलाला साखरवाडीचा बावरे, आणि त्यांच्या अपोजिट गाडी होती शिलगावकरांचा आरिब्या आणि त्याच्यासोबत पलाला नाशिककरांचा पिंट्या. आपण या पिंट्याची माहिती करूया. पिंट्याचे मालक आहेत समोर. तुमचं नाव सांगा. माझं नाव जनार्दन घुले, चापानेर संभाजीनगर. संभाजीनगर. आणि कसं काय नियोजन कसं झालं होतं आरिब्या सोबत पलवायचा? आरवीब्या सोबत गेल्या 4 ते 5 महिन्यापूर्वी आम्ही याला बोरगावला शर्यत केली ती 2. त्यावेळेस 2 शर्यती काढल्या त्यांनी. म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वी हा जोड पळालेला आहे. पळायला बरोबर. तिकडे कुठल्या मैदानाला पळाला? बोरगावच्या. बोरगावच्या. बरोबर. तिथं बिनजोड झाली का काय? तिला बिनजोड झालं त्या 2. 2 बिनजोड झाले एकच दिवशी झालेले का? एकाच दिवशी 2 बिनजोड. म्हणजे ही तिसऱ्यांदा जोडी पळाली हा, आज. हे तिसऱ्यांदा पळाली. आणि संबंध कधीपासून आहेत मग तुमचं? ती 4 महिन्यापूर्वी जोडी पळाली. हा, त्याच्या 2 ते 4 दिवस म्हणजे त्या आंबा तांडा आहे त्यांना यांचे संबंध जोडून आले. बरोबर. मग हा नियोजन कोणी जोडीचा केला त्यावेळेला 4 महिन्यापूर्वी? त्यावेळेस तो संदीप ड्रायव्हर होता आमचा आंब्या तांड्याचा, त्यांना केलं. आता ह्यावेळेस शरद भाऊ नाही. बरोबर. आता मथुर सोबत गाडी जमली होती आरिब्याची, मग ही हाच पिंट्यात पळवायचा असं नियोजन कोणी केलं? म्हणजे कोणी विचार केला होता? त्यांना केलं. त्यांनीच केला. धाडस खूप मोठा केला आहे कारण खूप मोठी गाडी होती. त्यांना धाडस केलं. ते म्हणे आम्हाला पिंट्या लागतो. म्हणलं ठीक आहे, मिळेल. बरोबर. आता पिंट्याची माहिती द्या ना, कसं काय दावणीला येतो आपल्या? माझ्याकडे तकरीबन 2 ते 2.5 वर्षापासून आहे. तो 6 महिन्याचा होता तसं तेव्हापासून आम्ही त्याला म्हणजे लहानपणापासून? लहानपणा. मग आता तो किती वर्ष झाली तुमच्या दावणीला आहे? माझ्याकडे 2 वर्षाचा होता. 2 वर्ष झाली. मग आता दाती किती आहे तो? तो 6 दाती. 6 दाती. म्हणजे काजू कडदात लावायचा आहे? हा, कडदात लावा. बरोबर. आता घेतलेला किती काही खरेदीविषयी सांगू शकता तुम्ही? खरेदी तो काय 24,000चा बैल. 24,000चा बैल आहे. फक्त 24,000. आणि त्याला घडवणं कसं, म्हणजे काय झालं? घडवलं आमच्या घरच्या मंडळीने त्याला घडवलं. नंतर मी रिटायर झाल्याच्या नंतर मी त्याला मैदानात काढलं. बरोबर. रिटायर झालं म्हणजे तुम्ही कुठे जॉबला? मी आर्मीमध्ये होतो. आर्मीमध्ये आहे. बघा, आर्मीमध्ये पण असताना छंद चालू आहे. छंद चालू आहे. बघा, आज खूप मोठी एक गाडी झाली. ही सर्व मंडळी, याच्या आधी पिंट्यासोबत इतकी मंडळी होती का कधी? नव्हती. तिकडं जेव्हा 1 नंबर केलं तेव्हा होती. आता इकडे मी पहिल्यांदा आलोय. मुंबईला पहिल्यांदा? म्हणजे पिंट्या मुंबईला पहिल्यांदा पळतो. आणि कुठेतरी मला वाटतं आज मुंबईचा हा मानाचा मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान आहे, तिथं मोठा मान मिळवला. व्यवहार म्हणजे ती कसं आहे त्याचा, म्हणजे देखरेख किंवा वागणूक कशी आहे त्याची? म्हणजे वागणूक एकदम गरीब आहे एकदम. मारित नाही, काही नाही. सुट्टीला 2 माणसंच लागतात. सुट्टीला 2च माणसं लागतात. घरी संभालणी वगैरे कोण करतंय? मी आणि माझे घरचे विषय. बरोबर. आता पिंट्याच्या ऐवजी दावणीला अजून कुठली बैल आहेत का? पिंट्याच्या ऐवजी बैला कुठली आहेत दावणीला? नाही, वासरे आहेत. वासरे आहेत का? बरोबर. मग आता पिंट्या तुमच्याजवळ 2 वर्ष पळतोय, काही मागणं वगैरे काही झालं का नाही त्याला? बरेचसे जण आलते पण विकित नाही मी. बरोबर. आणि पब्लिकला ठाम पळतोय तो? डावीला एकच साईड पळतोय का? नाही, दोन्ही 4 खांदी फिटतो. आतून बाहेरून कुठून पण पळेल? टाकन तिथून? डावी फिटते. बरोबर. टाकन तिथून पळेल. हा, कुठं. आता गाडी पळवली, मुंबईचा ड्रायव्हर होता चंद्रनगावचा साहिल, त्याच्याविषयी काय बोलाल? त्यानं एकदम चांगली पळवली. मी तर बाजूलाच होतो, मला दिसत बी नव्हतं काही, कारण पब्लिक एवढी असल्यामुळे मला काहीच कळलं. बरोबर आहे. आणि या मैदानाविषयी पहिल्यांदा या मैदानाला आला, कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान वाटलं. आणि मथुर सोबत, आता मथुरचं तर तुम्ही खूप मोठं नाव ऐकूनच असाल, काय बोलाल 2 शब्द मथुर विषयी? मग आज मला म्हणायचं हेच एक मथुरमुळे आज येतं ना. मथुर मुलं चर्चेत आला, नाहीतर चर्चेत आला नसता. दुसरी कोणाची गाडी धरली असती तरी चर्चेत नसता आला. बरोबर आहे. कारण तुम्ही सकाळी इथं जेव्हा बैल बांधला असेल तेव्हा ही पब्लिक नसेल. नाही, माझा बैल इथं नव्हता, बैल बाजूला होता. बरोबर. आणि साथ दिली त्याला, साथ दिली आरिब्याने, तेवढं ताकदीने पळाला, काय बोलाल? ते काय पहिल्यापासून पळले दोन्ही दे, त्याच्यामुळे त्याचं काही एवढं ते. बरोबर. आता काल ती सुट्टीला ज्या वेळेला गाड्या सुटल्या ना, मथुरची गाडी कुठेतरी पुढं होती, त्याच्यानंतर ही गाडी पुढे निघली. कारण की आम्हाला विश्वास होता झेंडीला जास्त चालतो. कारण की बुडामध्ये तो पडला होता, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, पडला होता. नाही तिथं सुद्धा म्हणजे एवढी दूर नसते राहिला, अंतर कमी राहिला असतं एवढं. बरोबर आहे. आता तिकडे कसा काय याचा प्रवास आहे, कारण कुठल्या मैदानामध्ये झालेला आहे याचा काय गुलाल? नाही, अजून पायऱ्या नाही झाला. एक पायरा होता 3 तारखेचा, पण तो शक्यतो कॅन्सल होईल. बरोबर.
आणि कुठले केलं मग तुमच्या तिकडे कुठला केलाय आमच्याकडे 3 फेरा बिनजोड आहे घोड्याचा. घोड्याचा पण घोड्यामध्ये पण पळत आहे का हा घोड्यामध्ये कालच्या 25 तारखेला घोड्यात होता मित्राच्या, पण इकडचा फोन आल्यामुळे ह्यो इकडे आला आणि तिकडे मित्र नाराज झाला. बरोबर म्हणजे तो नाराज झाला पण इकडे आज मोठा गुलाल मिळाला कुठेतरी आता मला वाटतं ही गाय शर्यत बघून तो पण खुश होईल ते पण खुश होईल. बरोबर कारण कुठेतरी त्याला माझं तर मनोगत हे की त्यांना खुश व्हा, खुश व्हावा नाराज नाही हो. नाराज नको बरोबर आहे कुठेतरी नावारूपाला आला पहिला आता तुमची ही जोडी तिसऱ्यांदा पळाली काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं म्हणजे असं काहीतरी वेगळं पण वाटलं का ही जोडी पुढे पण पळवावं म्हणून एकदम बोलून त्यांना बोलले तर पक्का येईल, कारण बैल चांगला असल्यावर आम्ही यायला मनाई नाही राहत. बरोबर आहे आता जातीत कुठले मूर्त येतो कुठले जातीत कुठले मूर्त आहे ह्यो कोशा किल्ला कोशात आहे बरोबर आणि घेतला तर कुठल्या म्हणजे तुम्ही सुरुवात हे बापू पुरकर लासलगाव त्यांच्याकडून घेतलं. त्यांच्याकडून खरेदीचं पेपर वगैरे सर्व बनलं नाही काहीच नाही, तेव्हा बच्चा होता तो, छोटा बच्चा होता छोटा बच्चा 24,000चा, त्याचे पेपर वगैरे करीत नाही आमच्याकडे. 24,000चा घेतला होता पण वाटलं होतं का एवढं नाव करेल नाही छंद म्हणून लहान वासरू घेतलं होतं, पण त्यानं आज नाव केलं. बरोबर आता मुंबईला आल्यात कधी तुम्ही कधी आल्या पर्सनली म्हणजे हा? तुम्ही कधी आल्यात मुंबईला मी 24 तारखेला रात्री 12 ते 12:30 दरम्यान आलो. बरोबर आहे म्हणजे आज दुसरा दिवस आहे आजचा दुसरा दिवस. दुसरा मग आता आज ही बिंदोर कडून जाणार का थांबणार आहेत बघू आता काय करतो. बरोबर आता मैदानात आज एकच बिंदोर का अजून दुसरी नाही, एकच ना कारण कुठेतरी मोठा गुलाल आहे हा मोठा गोल. कुठेतरी मोठा गुलाल आहे मोठा गुलाल झाला, दुसरा नाही करत. बरोबर आहे आता मथुर विषयी अजून 2 शब्द काय बोलाल मथुर विषयी जाता आता मथुर विषयी एवढंच बोला की ते आमचं पहिल्यापासून काळीज होतं, पण आज मला नंतर कळलं त्यांच्या बरोबर आहे म्हणून असे बरोबर पण त्या बैलामुळे आज आमचं नाव नाही. बरोबर कुठेतरी मथुर फॅन्स आहेत ते पण कुठेतरी तुम्हाला शुभेच्छा देतील आणि त्याच्यासोबत पळाला हिंदकेसरी साखरवाडीकरांचा बावऱ्या आहे त्या बावऱ्याविषयी काय बोलाल तो बी बैल चांगला आहे, मी पाहिलं नव्हतं एवढं त्याला, कारण मी ड्युटीला असल्यामुळे एवढं लक्ष नव्हतं. बरोबर आणि विषय सांगायला तात्पर्य ना ती जोडी पळवत होता अच्युत ड्रायव्हर रेटरी धरण बघा आज त्या ड्रायव्हरचं म्हटलं तर अखंड महाराष्ट्रामध्ये नाव आहे हो. आणि इकडे या साईडला होता मुंबईचा एक म्हणजे आपला साधारण सिंपल ड्रायव्हर म्हणजे साईड ड्रायव्हर जो मला वाटतं 2 नंबर किंवा 1 नंबर किंवा 3 नंबर जशा गाड्या पळवतं म्हणजे किती डिफरंट होता बघा पण त्याच्यावर गुलाल मिळवला मात मिळवली काय बोलाल त्याचं पण नाव झालं, त्याचं पण नाव झालं आमच्या, त्याच्यामुळे आमचं नाव झालं असं म्हणाल काय अर्थ नाही. कारण तो ड्रायव्हर आहे, ते ड्रायव्हर त्याच्यात सर्वस्व काय असतं. बरोबर आता तुम्ही सांगितलं सुट्टीला फक्त 2च जण असतात मग सुरुवातीपासून त्याची सुट्टी कोण करतंय कोणी बी करतं, त्याला कोणी चालतं, बरोबर कोणी चालतं. म्हणजे असं कोणी नाही का फिक्स माणूस नाही नाही फिक्स कोणीच नाही, कोणीच नाही कोणी बी करू शकतो सुट्टी. कोणी पण असं. आता मी त्याच्याजवळ राहत नाही, मी कुठं झेंडीवर असतो, त्याला कोणी सुट्टी करत. असं आहे असंच उभा राहतो. मग तुम्ही आता थोडासा सांगितलं आर्मीमध्ये मग कसं काय छंद नाद कसा लागला नाद म्हणजे आम्ही मुळात शेतकरीचे, त्याच्यामुळे तो नाद लागलेला. नाद लागला काय भेटलं या नादात येऊन आनंद, आनंद भेटला आनंदाशिवाय दुसरं काही नाही. बरोबर आज ही जी मंडळी इथं तुम्ही बघतात या मैदानाला पोहोचली कुठेतरी प्रत्येक जण या नादामध्ये येऊनच आलेली आहे काय आता खेळ पण खूप चांगला चालला आहे जसं तुम्ही तुमच्या भागात पण बघत असाल मुंबईचा बघत असाल 3 फेऱ्याचा साताड्यामध्ये पण बघत असाल म्हणजे मैत्रीचा खेळ आज जरी विरोधात पडला ना तर उद्या लगेच पहिऱ्यामध्ये पण गाडी दिसते हो निघालं. कसा वाटतं तुम्हाला हा खेळ चांगलं वाटतं, मैत्रीपूर्ण शर्यत होती, फार छान वाटतं. बरोबर आता या शेवटचा प्रश्न घेतो सावली मैदान देसाई या मैदानाविषयी काय बोलाल कारण पहिल्यांदाच आलं आणि पहिल्यांदाच गुलाल झालाय आम्ही पहिल्यांदा आलो, इथं नियोजन छान आहे, बैलाच्या मध्ये कोणी येत नाही, बॅरिगेडच्या मध्ये येत नाही, नियोजन एकदम नंबर आहे. बरोबर चला आता तुमच्या जोडीला शुभेच्छा देतो पुन्हा ही जोडी पलवा 3 वेळा पलवली 3 वेळा गुलालाचं मानकरी राहिलं. बरोबर आणि 4थ्यांदा 5व्यांदा पलवा कायम गुलाल घेत राहा माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद.